नमस्कार. कथा मराठी चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तू हिरे माझा मितवा ह्या सिरियलच्या भागामध्ये आज आपण पाहत आहोत. इथे छान प्रकारे नम्रता आणि आकाशचा सुपारीचा कार्यक्रम पार पडलेला असतो. ईश्वरीची आई चिंतेत असते. जास्त काळजी करू नको, सगळेजण इथे ताईला सांभाळून घेतील. सगळे तिची काळजी घेण्यासाठी इथे सगळेजण आहे. कोणी तिला काहीही त्रास होऊ देणार नाही आणि तुमच्या दोघांची पुण्य आमच्या दोघी बहिणींच्या पाठीशी आहेच. त्याच्यामुळे आम्ही छान प्रकारे संसार करू अशी आईला ती शाश्वती देते आणि आईचं मन मग जरा स्थिर होतं. तिला वाटणारी भीती जरा कमी वाटू लागते. तितक्यातच आजी सुप्रियाला आवाज देते. इथे अविनाश तिला पेढा देऊ करतो आणि अभिनंदन वहिनी साहेब, तुमच्या मुलीचा आणि माझ्या मुलाचा साखरपुडा छान प्रकारे पार पडला आहे. आता लग्नही आपण असं धूमधडाक्यात पार पडू आणि अजिबात तुम्ही मुलींची काळजी करायची नाही. सून म्हणून ती वल्लवीसाठी ह्या घरात येणार असेल, पण माझ्यासाठी नम्रता आणि आमची ईश्वरी ह्या माझ्या मुलीच राहणार आणि मी माझ्या मुलींना जसं प्रेम करणार तसंच मी माझ्या सुनालाही प्रेम देणार. त्याच्यामुळे तिच्यावरती काही त्रास होईल, काही तिच्या बाबतीत घटना होईल असं अजिबात विचार करायचं नाही. एकदम मनमोकळेपणाने राहायचं, आनंदी विचार ठेवायचे. असे छान प्रकारे इथे अविनाश स्वतःचं मन सगळ्यांसमोर व्यक्त करू लागतात. आणि इथे ईश्वरीची आई म्हणते, हो आता मला अजिबात काळजी राहिलेली नाही. मुली माझ्या एकदम व्यवस्थित ठिकाणी गेलेल्या आहे हे आता मला कळले. तितक्यातच नवरदेवाला फारच घाई झालेली आहे. तर आकाश विचारू लागतो की मी आज नम्रताला घेऊन डिनरला बाहेर जाऊ का, सगळ्यांची इच्छा असेल तर इथे आजी म्हणते आमची काही हरकत नाही, फक्त नम्रताच्या आईच्या मनावर आहे, त्यांची इच्छा असेल तरच हे शक्य आहे. तर सगळ्यांकडे एकदा नजर टाकत इथे सुप्रिया म्हणू लागते, माझी पण काही हरकत नाही, फक्त तिला वेळेमध्ये घरी आणून सोडा. तर इथे आकाश म्हणू लागतो की मीच तुम्हाला सोडवायला घरी येतो आणि मग आम्ही दोघंजण डिनरला जातो. तर ती म्हणते नाही, मी माझी घरी जाईल, तुम्ही तुमचं काम करा आणि मग तिला घरी आणून सोडा, मी निघते असं म्हणत आता इथे ती निरोप घेऊ लागते. आकाश आणि नम्रता छान प्रकारे आता डिनरसाठी एकत्र बाहेर जात असतात. लव बर्ड्सला पाहून सगळेजण हसत असतात आणि त्यांची थट्टा मस्करी सगळेजण करू लागलेले असतात. बाहेर मात्र वल्लवी फोनवर बोलत असते. घरापासून थोड्याच अंतरावरती ती असते. तितक्यातच तिच्यावरती नजर इथे सुप्रियाची जाते. सुप्रिया आता काही केलं तो चेहरा विसरायला तयार नाही. ती चेहऱ्याला निरखून पारखून पाहू लागते आणि तिला ते क्षण आठवतात ज्या वेळेला ती ह्या बाईला भेटली होती आणि ते आठवल्यानंतर मग तिला जाणवतं की ही तीच बाई. कितीतरी वेळ विचार करून पाहते, माझ्या ईश्वरीचं आयुष्य ह्या बाईमुळे आज पणाला लागले. याच्या आधी माझं आयुष्य खराब झालं, पण मला नवरा चांगला मिळाला, माझा संसार रांगीरूपी लागला, पण माझ्या ईश्वरीचं काय, ह्या बाईमुळे आज तिचा संसार पणाला लागलेला आहे. हीच ती बाई. मी आता अजिबात तिला विसरायला शंकाच नाही, कारण मी तिला आता हा चेहरा कधी विसरू शकत नाही. असा चेहरा मी पाहिलेला आहे. आणि नीट निरखून पारखून पाहिल्यानंतर ती पुन्हा एकदा म्हणते, नाही आता ह्या बाईला मी जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, हीच ती बाई असं म्हणत तिच्याकडे ती धाव सुटते. ए बाई थांब अशी तिला हाक मारते. इथे वल्लवी तिच्याकडे पाहते. घाबरायला तिला होऊ लागतं. वल्लवीला ते क्षण आठवू लागतात ज्या वेळेला तिला गोड बोलून हॉटेलमध्ये आत पाठवलं. मीटिंगसाठी ही जागा ठरली आहे आणि इथेच इंटरव्ह्यू होणार असं बोललेली. त्याच्यामुळेच ती बाई हॉटेलमध्ये गेली होती आणि ती बाई मला काही आयुष्यभर विसरलेली नाही वाटतं. आलीच ती माझ्याकडे. इथे सुप्रियाने ओळखलेलं पाहून वल्लवी ओळखच दाखवायला तयार नाही. आता सुप्रिया तिचा हात धरून तिला सांगते, बाई थांब, तूच ना तिने मला त्या हॉटेलच्या रूममध्ये पाठवलं होतं. मी काही तुला विसरलेली नाही. तुझ्यामुळे कितीतरी लोकांचे आयुष्य बर्बाद झाले. इथे ती तिच्या समोरून हात सोडून पळण्याचा प्रयत्न करू लागते. ईश्वरीची आई म्हणजे सुप्रिया इतकी संतापते, त्या बाईच्या कानाखाली साटकन वाजवून देते आणि कानाखाली इतका झणझणीत जाळ काढते. तो जाळ कधी केल्या वल्लवी विसरणार नाही. वल्लवी आता इथे धक्का देऊन त्या बाईला पळू लागते, पण ईश्वरीची आई तिला पकडू लागते. सुप्रिया चालाखीने तिला ढकलून देते, पण सुप्रियाच्या तावडीतनं वल्लवी निसटण्यात यशस्वी होते आणि तिला जोरात धक्का देऊन पळून गेलेली असते. तितक्यातच तिच्या डोक्याला इतका जबर मार लागतो, तिला समोर फक्त अंधार दिसू लागतं. काय करावं तेही तिला कळेना. समोरून ती बाई गाडीत बसतेही आणि पळूनही जाते. इथे ईश्वरीची आई त्या बाईला हाक मारते, थांब पळू नको, आलेच मी. पण तिला काही पळता येत नसतं. ग्लानी आल्यासारखं होऊ लागतं आणि ती बाई बघता पळून गेलेली असते.
इकडे ईश्वरीच्या घरी साखरपुडा छान प्रकारे पार पडलेला आहे. सगळेजण आनंदी असतात आणि त्याच वेळेला आजी, ईश्वरी आणि आर्नव गप्पा मारत बसलेले असतात की अंजलीची तब्येत बरी नाही तर ती इथे असती तर तिने कितीतरी प्लॅन्स केले असते, ती नाही तर त्या गोष्टीची खंतही तिला वाटत असते. इथे ना त्याच वेळेला ईश्वरीला फोन येतो, तो म्हणजे सुप्रियाचा. सुप्रिया खूप घाबरलेली आहे, खूप तिला घाबरायला होत असतं. फक्त ईश्वरी तुझ्या घराच्या कॉर्नरजवळ ये, मी इथेच आहे, मला तुझ्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची, अशा शब्दात ती बोलू लागते. आई खूप घाबरलेली, हे तिच्या लक्षात आलं आहे, पण आता आजीसमोर सांगू शकणार नाही. म्हणून ना ईश्वरी बरं आई आलेच मी असं म्हणू लागते आणि आजीला सांगू लागते की आई म्हणते की पुढे काय काय करायचं, लिस्ट वगैरे बनवू, अशी प्लॅनिंग वगैरे बनवायची आहे, तर तू आजच माझ्याकडे ये असं म्हणते. मग मी काय करते, आता ना माझ्या आईकडे जाऊन येते. आजी चालेल ना गेलं तर आजी म्हणते हो नक्की जा, पण ना एकटी जाऊ नको, तुझ्यासोबत चिंटूला घेऊन जाय. आर्नव जायला नकार देत असतो. तर आजी म्हणते काय रे, लग्नाचा विषय, एकट्या बाईने काय काय करावं, जा बरं असं म्हणत ती आता जबरदस्ती ईश्वरीच्या सोबत आर्नवला पाठवू लागते. आजी समोर ते दोघंजणं मग बाहेर निघून जातात. इकडे वल्लवीचा ताव घाबरलेला असतो. घाबरलेल्या परिस्थितीत ती बाहेर आलेली असते आणि एका गार्डनमध्ये जाऊन ती बसलेली असते. घरी साखरपुडा सुपारी म्हणून तिने बाहेर पळ काढला तरी तिच्या नशिबी ती सुप्रिया आलीच. साधा एक दिवस मॅनेज करू शकलेली नाही असं म्हणत ती स्वतःलाच दोष देऊ लागते. जर आपण हिच्या तावडीत सापडला असतो तर. पण असे क्षण आता इथून पुढे खूप येतील, त्याच्यासाठी काहीतरी करावं लागेल आपल्याला. तर नम्रतालाच आपल्या इथून हाकलावं लागेल, पळवावं लागेल. पण काय युक्ती करावी आता, नम्रताबाबतच काहीतरी निर्णय घेऊन तिलाच पळायला लावूया आपल्या घरातून. जर ती आपल्या घरी आलीच नाही तर सुप्रियाही आपल्या घरी येणार नाही. आता एक अशी खेळ खेळणार आहे वल्लवी, नम्रताला हाताशी घेऊन नम्रताशी गोड बोलून सुप्रियाच्या विरोधात उभं करायचं आणि हा जो गालावर दिलेला मार आहे ना, याचा चांगलाच बदला आता मी घेणार, असं आता वल्लवीने सुप्रियाच्या विरोधात पण घेतलेला असतो. घरी आजी आणि अविनाश लग्नाबाबत चर्चा करत असतात. कसं काय काय करायचं, डेस्टिनेशन वेडिंग खूप आता ट्रेंडमध्ये आहे, ह्या मुलांना आजकाल खूप आवडतं असं करायला. या गोष्टीवर बोलत असताना वल्लवी तिथे येते आणि म्हणू लागते तुम्हाला कुणाला काहीही फरक पडलेला नसेल, मुलाची आई सुपारीच्या कार्यक्रमात नव्हती तरीही तुम्ही त्याचं लग्न करायला निघालाय, तुमच्यासाठी मी जास्त महत्त्वाचीच नाही, अशा वेगवेगळ्या शब्दात ती इथे टॉन्ट मारू लागते. अविनाश मात्र म्हणू लागतो तू जर नसली तर साखरपुडा सुपारी होऊ शकते ना, तसंच आम्ही लग्नही करून घेऊ, तू असलीच पाहिजे असं काही आमचा हट्ट नाही. तर इथे वल्लवी म्हणते मी असं काही होऊच देणार नाही, माझ्या मुलाचं लग्न माझ्या आवडीच्या ठिकाणीच होईल असं म्हणून ती घरात रूममध्ये निघून जाते. आणि अविनाश मात्र म्हणू लागतो की ही बाई ना डोक्यावर पडली, हिच्याशी कसं बोलावं तेच कळत नाही. इकडे सुप्रिया मात्र डोक्याला हात लावून बसली असते, तिला फार दुखत असतं, ग्लानी आल्यासारखं होत असतं. तितक्यातच समोरून तिला ईश्वरी येताना दिसू लागते. ईश्वरी आलेली पाहिल्यानंतर मग इथे ती जोरजोरात रडू लागते आणि म्हणू लागते की माझ्या हातातनं ती बाई निसटली. तर इथे आपल्या ईश्वरीला काहीच कळेना, आई नक्की काय झालं, तू का रडत आहेस. तर इथे ना आपली ईश्वरी आणि आर्नव विचारू लागतात की काय झालं आहे. आर्नवला तर खरं काय माहीत पण नव्हतं. ईश्वरी सांगू लागते आपल्या घरात मी आज सांगितलं असतं ना आई घाबरलेली रडती आहे तर मला येऊ दिलं नसतं किंवा सगळेजण टेन्शनमध्ये आले असते, म्हणून मी असं खोटं बोलून घरातनं बाहेर निघाले. तर इथे सुप्रिया सांगू लागते की मला ती बाई भेटली होती जिने मला त्या हॉटेलच्या खोलीत पाठवलं होतं आर्नवच्या वडिलांच्या रूममध्ये, त्या बाईमुळेच मी त्या रूममध्ये गेले आणि हे एवढं सगळं प्रकरण घडलं. तीच ती बाई जिच्यामुळे मिसेस राज शेळकेंनी आत्महत्या केली. तर इथे आर्नव म्हणू लागतो माझ्यासाठी ती बाई दुसरी तिसरी कोण नसून तुम्ही आहात. तर इथे ईश्वरीची आई म्हणू लागते तुम्हाला जरी मी दोषी वाटत असले पण मी मला स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी खूप प्रयत्न करते, त्या बाईला शोधण्याचे मी खूप प्रयत्न करत आहे आणि मला ती बाई बघता बघता आज हाताला पण लागली, पण तिने मला धक्का दिला आणि माझ्या हातातनं ती बाई निसटली. ती बाई ह्याच शहरात आहे, तिचा जर नीट शोध घेतला तर ते आपल्याला मिळेल याची मला आता शाश्वती वाटते. तर ईश्वरी इथे अर्नोल्ड सरांना म्हणू लागते की माझ्या आईला आपण मदत करायला हवी. खरंच ती बाई जर असेल तर ती एकमेव पुरावा आहे की माझी आई निर्दोष आहे. माझी आई कधीच खोटं बोलत नाही, मला माहिती आहे माझ्या आईने जे सांगितले ते खरं आहे. आणि इथे आता अर्नव म्हणू लागतो जर खरंच अशी बाई काही अस्तित्वात असेल तर तिचा आपण सगळे मिळून शोध घेऊया. नक्की ती शोधली की आपल्याला सत्य समोर येईलच. ईश्वरीच्या आईला घरी सोडवायला आता अर्नव आणि ईश्वरी जातात. बघता बघता रात्र झाली, सकाळ झाली
आणि सकाळी सकाळी मग कॉफी प्यायची असते अर्णवला, तर अर्णव हाक मारू लागतो अनिता ताईला. त्यांना ईश्वरी त्याच्यासाठी चहा घेऊन येते आणि कॉफी घेऊन येते आणि म्हणते की दरवेळेला ताईला हाक मारायची काय गरज आहे, तुमच्या हक्काची बायको आहे ना. तरी तो तिच्याकडे रागारागाने पाहू लागतो. तरी ते आता ईश्वरी महत्त्वाचा मुद्दा बाहेर काढते की आपण सुपारीच्या कार्यक्रमाच्या नादात एक गोष्ट विसरून गेलो आहे, तो म्हणजे मोबाईल. तो शलाकाताईचा मोबाईल आपल्याला राकेशच्या खोलीत सापडला ना, तो रिपेअर करायला हवा. आणि ते कागदपत्र आहे ना, ते पण महत्त्वाचे, त्याची पण आपण चौकशी करायला हवी. म्हणजे आपल्याला काहीतरी ठोस पुरावा मिळेल. जर तो मोबाईल रिपेअर झाला, तो शलाकाताईचा जर असला, तर आपण जो अंदाज बांधला आहे तो नक्की 100% खरा आहे हे सिद्ध होईल. तरी इथे लगेचच अर्णव 1-2 जणांना फोन करून विचारू लागतो की असे जुने मोबाईल कोणी रिपेअर करतं का. आणि राकेश हे सगळं गुपचूप ऐकत असतो. त्या दोघांमधला संवाद त्याच्या कानावर पडतो. आता त्याला लक्षात आले, हे दोघंजणं माझ्या मागे लागले. ते ना शलाकाची केस जी हँडल करताय त्याच्यानुसार जर माझ्यापर्यंत पोचले तर त्यांच्याकडे ठसठशीत पुरावा राहील माझ्या विरोधात आणि मला जेलमध्ये टाकायलाही ती कमी करणार नाही. मग मी स्वतःला वाचवणार कसं, असाही त्याला प्रश्न पडला आहे. आता हे दोघंजणं घरात नसताना खोलीमध्ये शिरायचं आणि तो मोबाईल, ती फाईल आपल्या ताब्यात घ्यायची असं त्यांनी ठरवलेलं असतं. इथे अर्णवला एक व्यक्ती मिळाला आहे जो जुने मोबाईल रिपेअरिंग करून देतो. तर ईश्वरी म्हणते मी पण तुमच्यासोबत येते. तर इकडे राकेश अर्ध्यातनं निघून आलेला असतो. त्याला माहीतच नाही की ते दोघंजणं बाहेर चालले. तर ईश्वरीचा हट्ट असतो मला तुमच्यासोबत यायचं. मग अर्णव म्हणतो ठीक आहे चल. तर शलाकाताईच्या विषयात ती खूपच आता सेन्सिटिव्ह झाली आहे, त्याच्यामुळे तो तिला घेऊनच जातो काय होते काय नाही पाहण्यासाठी. इकडे राकेशचा मात्र संताप झालेला असतो की हे दोघंजणं आता कसून माझ्या मागावर लागलेले आहे आणि माझी चौकशी करणार. आणि हे जर माझ्यापर्यंत पोचले तर त्यांना 100% खात्री कळेल की मीच तो माणूस आहे आणि मग मला ते जेलमध्ये टाकायलाही कमी जास्त करणार नाही. काय युक्ती करावी ही त्याला सुचेना. मग त्याला एक गोष्ट आठवली आणि त्याने एका पत्रकार मित्राला फोन करून अशी खोटी बातमी दिली की शलाका केस जी आपण आत्तापर्यंत ऐकली ती खरं तर सात्विक फॅशनमधल्या अर्णवमुळेच घडलेली घटना आहे. त्याच्याच कंपनीतल्या बायका कशा काय गायब होतात आणि त्यांचे खून होतात, हा विचार करण्यासारखा मुद्दा. आणि पत्रकारांना काय आता एवढा मोठी संधी मिळाली, पत्रकार समोरच्याला चिरफाड करून ठेवणारच. इथे मात्र आता अर्णव पोचला आहे दुकानामध्ये मोबाईलची रिपेअरिंगच्या. त्याला आता हा मोबाईल काहीही करून कुठल्याही शर्तीवर रिपेअर करून हवा आहे. तर तो व्यक्ती म्हणू लागतो की 2 दिवस तरी लागेल रिपेअरिंगला. पण अर्णवचा हट्ट असतो की लवकरात लवकर मिळायला हवा, हवे तेवढे पैसे घ्या. पण तो व्यक्ती म्हणतो मॉडेल फार जुनं आहे, यातली सगळी गोष्टी रिकवर करायची आहे, रिपेअर पण करायचं आहे, तर थोडा वेळ मला तुम्हाला द्यावाच लागेल. पैशानेही काही गोष्टी साध्य होत नाही. तरी अर्णव म्हणतो ठीक आहे 2 दिवस तर 2 दिवस, पण काही बातमी कळली तर मला ह्या फोनवरती कळवा. आणि काय काय आहे मोबाईलमध्ये हे मला सगळं पाहायचं आहे, त्याच्यामुळे काही डिलीट पण झालं नाही पाहिजे. तर तो व्यक्ती म्हणतो हो नक्की आम्ही तो प्रयत्न करू. घरी आता सगळेजण बाहेर गेलेले हे राकेशच्या लक्षात येतं. कारण आजी आणि मामा गप्पा मारत बसलेले असतात की आपण डेस्टिनेशन वेडिंगबद्दल जी लिस्ट बनवली आहे ती आता अर्णव आणि ईश्वरी जरी त्या असतात त्यांना विचारून घेतलं असतं. तर त्याला लगेच कळलं की हे दोघंजणं घरी नाही आहे. तर त्याने युक्ती काढली आता काहीतरी करावं. मग तो हॉलमध्ये धावत पळत येतो आजी 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 करत. तर आजी म्हणू लागते जावई बापू काय झालं, एवढे का घाबरलात तुम्ही. आणि लगेच टी व्हीचं रिमोट घेतो, टी व्ही चालू करून त्यांना दाखवू लागतो की ही बघा काय न्यूज आली आहे, मी ही न्यूज पाहिली ना खूप घाबरलो. न्यूजमध्ये आता अशी बातमी आलेली आहे की ही शलाका नावाची एक मुलगी जी मुंबईत आली होती, एकटी होती, ती सात्विक फॅशनमध्ये कामाला लागल्यानंतर ती काही दिवसांनी गायब झाली. असं त्या सात्विक फॅशनमध्ये घडलेली घटना याचा आता संबंध अर्णवशी थेट लावत आहे. अर्णवच्या कंपनीतल्या मुली गायब होतात, त्या मारतात, याच्या मागे सात्विक फॅशनच्या मालकाचा हात असावा असं बातम्यांमध्ये बोललं जात असतं. आणि आजीने ते ऐकल्यावर आजीला फार मोठा धसका बसतो की असं कसं शक्य आहे आणि माझ्या अर्णववरती असा कसा आरोप लावू शकतात हे लोक, मीडियावाले असे कसे बोलत आहे. म्हणून आता आजी काळजी करू लागते. तर इथे कुणाला काही समजेना, इतकं पटकनाने झटपट हे सगळं घडलेलं असतं, त्याच्यामुळे सगळेजण विचारात पडलेले असतात. तर इथे लगेचच राकेश म्हणतो बघा ना ही कशी न्यूज आली आहे, आपल्या अर्णवने खून केला म्हणे एका बाईचा. कसं वाटतं ऐकायला, या न्यूजमध्ये तर असंच सांगताय. तितक्यातच बाहेर मोर्चाचा आरडाओरडा ऐकायला येतो की कोण असेल बरं
आजी म्हणू लागते, चला बरं बाहेर जाऊन पाहूया. सगळेजण बाहेरच्या दिशेने धावू लागतात, कारण बाहेर ना महिलांचा खूप मोठा मोर्चा आलेला असतो. अर्णव शिर्के हाय हाय अशा त्या घोषणाही देत असतात. तर इथे सगळेजण घरच्या बाहेर गेल्याचं पाहून राकेश धूम ठोकतो ती ईश्वरीच्या खोलीमध्ये कागदपत्र शोधण्यासाठी. आणि इकडे राज शिर्क्यांना फोन करून ना त्यांचा PA सांगू लागतो की आपल्या कंपनीतनं मोर्चा आला आहे, त्याच्यात आता असं बोललं जाते की आपल्या शालकाताईंना मारण्याचा जो काही कोणाचा डाव होता तो तुमचा होता, तुमच्यामुळेच ती मेली आहे, अशी इथे मीडियावाल्यांनी बोंबाबोंब केली आणि इथे मोर्चा घेऊन ते आलेले आहे असं तिथे गेल्यानंतर त्याला कळतं. घरी आल्यानंतरही तो बघू लागतो की घराच्या आजूबाजूलाही असाच मोर्चा आलेला असतो आणि त्यातल्या एका मोर्चातल्या बाईने हाताला काळं घेतलेलं असतं आणि ते काळं फासायला आता ती अर्णवच्या चेहऱ्यासमोर येऊ करते. अर्णवच्या चेहऱ्याला ते तोंडाला काळं फासणार असते ती बाई, की तुमच्याच कंपनीतल्या बाया कशा काय मारतात, तुम्हीच त्याच्यात सहभागी आहात का, असं म्हणत त्या तोंडाला काळा फासणार. त्याच वेळेला त्या बाईचा हात ईश्वरी पकडते, माझ्या नवऱ्यापासून दूर राहायचं, तो असले काही धंदे करत नाही असं ठामपणे मीडियासमोर ईश्वरी बोलते. चला तर मग पुढे जे काय होईल ते पाहायला आपल्या सगळ्यांना आवडणार. आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.